मुंबईतल्या विविध मुद्द्यांवरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे कायमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधतात। आता आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांना घेरलंय। मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले। मुख्यमंत्री शिंदे दाओसला जवळपास 50 लोकांना घेऊन जाणार असून यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे। आधी 50 खोके होते, आता 50 लोक घेऊन जात आहेत अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली। म्हणजे तुम्ही 70 लोकांचं हे पूर्ण जे वराड निघालं लंडनला नाटक होतं ना, तसं वराड निघालं डॅवॉसला, असं सगळं चाललंय। दाओसमध्ये विविध करारांवर मुख्यमंत्री सह्या करतील, मग इतकं मोठं शिष्टमंडळ कशाला, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला। सही करायला किती लोक पाहिजेत? जर कुठच्या बॅगा उचलायच्या असतील, गाडीला धक्का मारायचा असेल, काही खेळ खेळायचा असेल तिथे, तर 50 लोक गरजेचे आहेत। शिंदेंच्या दाओस दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारलाही काही प्रश्न केले आहेत। केंद्र सरकारचा पण काही अंकुश राहिलाय की नाही मला माहिती नाही, पण खरं तर एमईएने विचारलं पाहिजे। आणि मी आज एमईएला सवाल करतोय की 50 लोकांचं डेलिगेशन, राष्ट्रीय डेलिगेशन पण 10 ते 12 लोकांपेक्षा जास्ती नसतं। या दौऱ्यात महाराष्ट्र सरकारचा पैसा म्हणजे आपल्या सगळ्यांचा पैसा जातोय, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांसह 50हून अधिक जणांच्या दाओस दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी हल्ला चढवला। आदित्य ठाकरे यांच्या या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी जोरदार पलटवार केलाय। दाओस दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ स्वतःच्या खर्चानं जात असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। दाओस दौऱ्यामध्ये ऐतिहासिक एमओयू करणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। आम्ही खोटे एमओयू केलेले नाहीत असा टोला उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला। आदित्य ठाकरे यांनी दिशाभूल करणं थांबवावं असंही सामंत म्हणाले। तिकडे चांगले एमओयू होती आणि इकडे चांगले एमओयू झाले नाही, कसे वाईट आहेत ते सांगितलं जाईल या महाराष्ट्रातलं। दाओस दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ स्वतःच्या खर्चानं दाओसला गेल्याचं सामंत यांनी म्हटलंय। हा कार्यक्रम त्या ठिकाणी चांगला व्हावा यासाठी 3 लोकांचं शिष्टमंडळ हे स्वतःच्या खर्चानं आजही तिथे गेलं। काय ऑब्जेक्शन असण्याचं कारण आहे? दाओस दौऱ्याचा सगळा हिशोब जनतेला देणार असल्याचं सामंत यांनी म्हटलंय। तर भाजपनं सुद्धा या मुद्द्यावरून ठाकरे गटावर निशाणा साधलाय। तिकडे चांगले एमओयू होती आणि इकडे चांगले एमओयू झाले नाही। डावोसमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या पार्ट्या झाल्या आणि डावोसचं काम किती झालं याचे व्हिडिओ क्लिप आम्हाला काढायला लावू नये। 21 तारखेपर्यंत थांबून नंतर आरोप केले पाहिजे होते असा टोलाही उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला। जागतिक पातळीवर महाराष्ट्राचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही उद्योगमंत्र्यांनी आवर्जून नमूद केलं। रायगड जिल्ह्याच्या अलिबागमध्ये मनसेच्या वतीनं जमीन परिषदेचं आयोजन करण्यात आलं। गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे जमिनीचा विषय सातत्यानं मांडतायत। जमीन परिषदेच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रावरच्या आक्रमणावरून निशाणा साधला। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकची वाट लागली असून आता महाराष्ट्रात जे जे चांगलं आहे ते लुटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला। जे महाराष्ट्रामध्ये जे उत्तम आहे ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे। नेरळ आणि माथेरानच्या पायथ्याशी परप्रांतीयांनी गृहप्रकल्प थाटल्याचं सांगत जमिनी न विकण्याचं आवाहन रायगडच्या जनतेला राज ठाकरे यांनी केलं। तुमची हक्काची पायाखालची जमीन एकदा का गेली ना ती परत येणार नाही। मोठ्या मोठ्या प्रकल्पांसाठी जमिनी जात आहेत असं म्हणत राज ठाकरे यांनी स्थानिकांना इशारा दिला। त्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। स्थानिकांनी वेळीच सतर्क व्हावं, अन्यथा पश्चाताप करावा लागेल असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं। त्याचं जर भान आता नसेल तर तुमच्या हाताखालनं सगळं गेलेलं असेल। आणि मी त्या दिवशी जे वापरलेलं वाक्य आहे त्यानंतर तुमच्याकडे फक्त कपाळावरती पश्चातापाचा हात मारणं याच्या पलीकडे काही नसणार। अनेक राज्यात जमिनी विकत घेण्यासाठी परवानगी दिली जात नसल्याचा मुद्दाही राज ठाकरे यांनी मांडला। विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्याबद्दल दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर सुप्रीम कोर्टात काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे। शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भात निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे असल्याचा निर्णय दिला। या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान झाल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आलाय। या याचिकेवरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। त्यांची मागणी अशी आहे की जे नार्वेकरांचा निर्णय आहे एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना डिस्क्वालिफाय न करण्याचा तो बरोबर नाहीये। आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की नार्वेकरांचा निर्णय हा राजकीय हेतू पुरस्कृत होता। याचिका दाखल करणं हा त्यांचा अधिकार आहे, परंतु ज्यावेळेला आमची बाजू मांडायची असेल आम्ही व्यवस्थित ती बाजू मांडू। ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेची सर्वोच्च न्यायालय दखल घेणार का आणि याबद्दल काय निर्णय देणार याची मोठी उत्सुकता आहे।
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री इथे बाहेर काही घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आला। यानंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेत। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कसून तपास सुरू केलाय। एका अज्ञात व्यक्तीनं महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन केला। फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या एका रेल्वेमध्ये 4 ते 5 जण प्रवास करत असून ते मातोश्रीच्या बाहेर घातपात घडवून आणण्याबद्दल बोलत होते। त्यांचं संभाषण कानावर पडल्यानंतर या व्यक्तीनं ही सगळी माहिती तात्काळ महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोनवरून दिली। मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करणारे 4 ते 5 जण उर्दू भाषेत बोलत होते। तसंच मुंबईच्या भायखळ्यातील मोहम्मद अली रोडवर एक खोली भाड्यानं घेण्याबद्दलही ते बोलत होते, असा दावा फोन करणाऱ्या व्यक्तीनं केला। या सगळ्या प्रकरणावरून राजकारणही तापलंय। ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची, महाराष्ट्रामध्ये जे डाऊटफुल सरकार आहे त्यांची नाही। या बंटी बबलीवर विश्वास ठेवू नका। तो फोन नेमका कदाचित पाटणकरांच्याच घरातून करून घेतला असेल। मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून सुरक्षा आणि गस्त वाढवण्यात आली आहे। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र केला आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी याआधीच जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिलाय। त्यानुसार 20 जानेवारीला जरांगे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली। या आंदोलनाच्या दरम्यान आंतरवाली ते मुंबई या प्रवासातील मुक्काम कुठे कुठे असणार या संदर्भात त्यांनी माहिती दिली। तसंच काहीही झालं तरी 20 जानेवारीला मराठा समाज मुंबईत जाणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे। आता लेकरासाठी मुंबईला बाहेर पडा, आता घरी थांबू नका, मिळेल तेव्हा न घ्या, पण मुंबईच्या दिशेने चला। 26 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण सुरू होणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली। 26 जानेवारीला आमरण उपोषण मुंबईत सुरू झालंच पाहिजे। यावेळी जरांगे यांनी राज्य सरकारलाही इशारा दिलाय आणि सरकारलाही विनंती, आम्ही शांततेत आंदोलनाला आलो, पुन्हा आंतरवालीच्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका आंतरवाली सारखे। पत्रकार परिषदेत जरांगे यांनी भुजबळ यांना जोरदार टोला हाणला। 26 जानेवारीला मुंबईत मराठे किती आहेत फक्त मोजा, आणि मोजाला त्याला पोलावर उभा करा, लाकडेला याला त्याला आरटीओ करा एक दिवसासाठी। त्यामुळे आता जरांगे यांचा मुंबई दौरा होणार की सरकार पुन्हा एकदा मध्यम मार्ग काढणार हे पाहावं लागेल। मनोज जरांगे यांनी आंतरवाली ते मुंबई प्रवासातले महत्त्वाचे टप्पे अद्याप ठरवलेले नव्हते, मात्र आता जरांगे यांनी आंदोलनाचा मार्ग आणि विविध टप्पेही जाहीर केले आहेत। मनोज जरांगे 20 जानेवारीला आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत। 20 तारखेला सकाळी 9 वाजता आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने जरांगे कूच करतील। त्यानंतर ज्यांना शक्य होईल ते पायी प्रवास करतील, मात्र पायी प्रवास करणं शक्य नसणाऱ्यांना वाहनांचा पर्याय असेल। मराठा आंदोलक प्रत्येक दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत चालतील, त्यानंतर वाहनातून प्रवास होईल। दररोज 90 ते 100 किलोमीटरचा प्रवास मराठा आंदोलक करतील असं लक्ष ठेवण्यात आलंय। विविध गावातील ग्रामस्थांच्याकडून आंदोलकांसाठी भोजनाची सोय करण्यात येणार आहे। ग्रामस्थांना शक्य झालं नाही तर आंदोलकांच्याकडून भोजनाची व्यवस्था केली जाईल। आंतरवाली ते मुंबई या प्रवासात एकूण 7 मुक्काम असणार आहेत। 20 जानेवारीला पहिला मुक्काम बीडच्या शिरूरमधल्या मातोरी डोंगर पट्ट्यात असेल। 21 जानेवारीला दुसरा मुक्काम करंजी घाट बाराबाभळी अहमदनगर इथे। 22 तारखेला तिसरा मुक्काम रांजणगाव पुणे इथे। 23 तारखेला चौथा मुक्काम खराडी बायपास पुणे। 24 तारखेला 5वा मुक्काम लोणावळा। 25 जानेवारीला 6वा मुक्काम वाशी नवी मुंबईत, तर 26 जानेवारीला 7वा मुक्काम आझाद मैदान मुंबई इथे असणार आहे। बच्चू कडू महायुतीवरती सध्या नाराज असल्याची चर्चा आहे। भाजपनं वापरून घेण्याची भाषा करू नये, अन्यथा गेम करू असा इशाराच कडू यांनी दिलाय। या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणावरून सरकारला इशारा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी बच्चू कडू सरकारचे दूत म्हणून पोहोचले होते। आंतरवाली सराटीत जाऊन बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। कडू यांनी मनोज जरांगे यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली। कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या पार्श्वभूमीवर सगळे सोयरे या शब्दावरून सध्या संभ्रम आहे, यावर या दोघांची चर्चा झाली। आपल्याला ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्याला प्रमाणपत्र पाहिजे, आणि त्या सगळ्या सोयऱ्याच्या जो परिवार येतो त्यालाही त्याचा लाभ झाला पाहिजे। आता सोयरेमध्ये सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटील साहेबांना केलेली व्याख्या, या दोनही गोष्टी कशा जुळतील याचा प्रयत्न आपण करून पाहू। 19 जानेवारीला अधिवेशन बोलावण्याची मागणी जरांगे यांनी केली, तर मुंबईच्या दिशेनं निघणाऱ्या मोर्चात बच्चू कडू सुद्धा सहभागी होणार आहेत। कायदा बनवायला हो, सगळ्या सोयऱ्यांचं महाराष्ट्रातल्या मराठा सगळ्यांमध्ये कायदा तर लागेल ना। पायी आंदोलनात आम्ही पण ठामावं, मी पण आहे, मी पण येणार आहोत पायी। जरांगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर बच्चू कडू मुंबईत आले आहेत, त्यामुळे बच्चू कडू मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबद्दल चर्चा करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पालघर जिल्ह्याचा दौरा चांगला चर्चेत आला आहे। रावसाहेब दानवे या दौऱ्यासाठी विशेष रेल्वेनं पालघरला आले होते।
त्यावरून प्रवासी संघटनेकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, टीका होते। दरम्यान या प्रकरणी दानवे यांनी सारवासारव केले। पालघर जिल्ह्यातल्या डहाणूमधल्या नरेशवाडी इथल्या प्रधानमंत्री नवजाती आदिवासी न्याय अभियानाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हजेरी लावली। त्यांच्यासाठी मुंबईतल्या CSMT पासून डहाणूपर्यंत 3 डब्यांची विशेष ट्रेन सोडली। गाडीवरून दानवे यांच्यावर टीका होऊ लागली। रावसाहेब दानवे यांनी जर डहाणूपर्यंत उपनगरीय लोकल रेल्वेनं प्रवास केला असता तर त्यांना प्रवाशांच्या रोजच्या समस्या जाणून घेता आल्या असत्या। दानवे यांनी सारवासारव केले आणि आम्हाला रेल्वे अधिकारी नकारात्मक उत्तर देतात की अशी ट्रेन सुरूच होऊ शकते। आज त्यांनी स्वतः दाखवून दिलेलं आहे की अशा गाडी जर इच्छाशक्ती स्टेशनचं काम पाहायचं असेल तर लोकल रेल्वेमध्ये लोकांची रेल्वे राज्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे डहाणूसाठी विशेष गाड्यांची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। आता रेल्वे राज्यमंत्र्यांनी तरी ही मागणी मान्य करावी अशी इथल्या प्रवाशांची इच्छा आहे। त्याकडे पाठ फिरवली। अनेक तालुक्यांमध्ये पावसाच्या अभावी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली। असं असतानाच दुष्काळात 13वा महिना म्हणण्याची वेळ बीडच्या अनेक ग्रामस्थांवर आली, कारण बीड जिल्ह्यामध्ये भूगर्भातील पाणी पातळी 1.87 मीटरनं खालावली आहे। सर्वाधिक पाणी पातळी घटण्यात अंबाजोगाई पुढे आहे। भूजल सर्वेक्षणाच्या अहवालात धक्कादायक वास्तव समोर आलंय। भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेनं बीड जिल्ह्यातल्या 126 विहिरींच्या पाणी पातळीचा अभ्यास केला। त्यातही जेवढा पाऊस झाला ते पाणी योग्यरित्या अडवलं जात नसल्यानं भूगर्भातील पाणीसाठा कमी होत चालला आहे। परिणामी विहिरी आणि बोरवेल आटतात। त्यामुळे बीडच्या ग्रामस्थांच्या तोंडचं पाणी जिरवा, वनराई बंधारे, जलयुक्त शिवार अशा विविध उपक्रमातून नक्की काय साधलं जात आहे असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। हिवाळ्यात ही परिस्थिती असेल तर उन्हाळ्यात काय होईल असा प्रश्न विचारला जातोय। राज्यामध्ये अपघातांचं सत्र सुरूच आहे। नाशिक वाशिममध्ये भरधाव वेगानं कहर पाहायला मिळाला। अपघाताच्या घटना CCTVत कैद झाल्या आहेत। नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या नगरसूल जवळ नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावर टेम्पोच्या भरधाव वेगाचा कहर पाहायला मिळाला। या मार्गावर भरधाव वेगानं चालणाऱ्या टेम्पोनं दुचाकीला धडक दिली। या धडकेमुळे या दुचाकीवर असलेल्या महिला आणि पुरुषाला जोरदार धडक बसली। या धडकेनंतर हे दोघेही दुचाकीवरून अक्षरशः शेतात फेकले गेले। या अपघातात दोघेही गंभीररित्या जखमी झालेत। अपघाताची दुसरी घटना वाशिमच्या कारंजा शहराजवळ घडली। वाशिम ते अमरावती मार्गावर ऑटो रिक्षा आणि बोलेरो यांची जोरदार धडक झाली। या अपघातात 10 जण गंभीररित्या जखमी झालेत। अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद झालाय। मुंबईमध्ये काळा चौकी इथल्या महानगरपालिकेच्या शाळेत अचानक आग लागली। साईबाबा पथ संकुल शाळेत लागलेली ही आग नियंत्रणात आणण्यात आली खरी, पण अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचं हे यश कौतुकास्पद आहे, पण सिलेंडरच्या स्फोटांमुळे हे झाल्याची माहिती आहे। मुंबईतल्या साईबाबा पथ इथल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सकाळी 8:30च्या सुमारास आग लागली होती। आगीवर अग्निशमन दलानं तातडीनं नियंत्रण मिळवलं। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या शाळेमध्ये 6 सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती आहे। संक्रांतीची सुट्टी असल्यानं शाळा बंद होती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। सिलेंडर स्फोटाचे 6 आवाज आल्याची माहिती स्थानिकांनी दिली। शाळेत एक लग्न कार्याचा हॉल आहे, जिथे कॅटरिंगचा व्यवसाय चालतो। सिलेंडर त्यासाठीच ठेवले असल्याची शक्यता आहे। हे काय गोडाऊन आहे का? समजा दुर्दैवाने जेव्हा मुलं या शाळेमध्ये असते त्यात काय घडलं? आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही। अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी गावात बिबट्याची मोठी दहशत आहे। बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात एका छोट्या बालकाचा मृत्यू झालाय। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी पुन्हा एकदा केली आहे। अहमदनगरच्या लोणी गावातील प्रवरा हॉस्पिटलच्या समोर राहणारे प्रवीण लहामगे यांचा 3रीत शिकणारा अथर्व हा मुलगा मित्रांसोबत खेळण्यासाठी गेला होता। तो घरी परतत असताना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला। अथर्वची शोधाशोध केल्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह शेताजवळ सापडला। आणखी 3 पिंजरे इथे लावण्याची प्रयोजन करण्यात येत आहे। तसंच पुढील रेस्क्यू ऑपरेशनसाठी सर्च ऑपरेशनसाठी पुण्यावरून टीम बोलवण्यात येणार आहे। अथर्वच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। बिबट्याच्या वावरामुळे सध्या गावात दहशतीचं वातावरण आहे। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार केली जाते। नव्या वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत। या निमित्तानं देशभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। अगदी मंदिरापासून ते घराघरात आजच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतोय। पंढरपूरमध्ये सुद्धा मकर संक्रांतीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला।
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं मकर संक्रांतीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली। पालेभाज्या आणि फळभाज्यांची मंदिरात सजावट केली गेली। ऊस, गाजर, सिमला मिरची, हरभरा यासह विविध पालेभाज्यांचा वापर करण्यात आला। विठुरायाला तिळगुळ आणि हलव्याचे दागिने परिधान करण्यात आले। या हलव्याच्या दागिन्यांच्यामुळे विठुरायाचं रूप अधिक मोहक दिसत होतं। कंठी, कौस्तुभमणी, गळ्यात हार, मुकुटावर हलव्याच्या दागिन्यांचा हार अशा आभूषणात विठ्ठलाचं रूप भाविकांना आज पाहायला मिळालं। तसंच रुक्मिणी मातेला गुलाबी रंगाचा पोशाख आणि त्यावर पारंपरिक दागिन्यांचा साज करण्यात आला। आज रुक्मिणी मातेला वानवसा देऊन दर्शन घेण्यासाठी हजारो महिला भाविक पंढरपुरात दाखल झालेत। पंढरपुरातली दृश्य पाहून कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी या संत सावतामाळींच्या अभंगाची तुम्हाला निश्चित आठवण येईल। राज्यात मकर संक्रांतीचा उत्साह पाहायला मिळतो। या निमित्तानं राज्यातल्या विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। या निमित्तानं शिर्डीतल्या साईबाबा मंदिरात फुलांची सुंदर सजावट करण्यात आली। राज्यात मकर संक्रांतीचा उत्साह दिसून येतोय। या निमित्तानं राज्यातल्या विविध मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसते। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। आंध्र प्रदेशातील साई भक्त डी लक्ष्मी नरसिंह यांनी दिलेल्या देणगीतून मकर संक्रांतीच्या निमित्तानं साई मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। फुलांच्या सजावटीमुळे मंदिर आणि परिसरातलं वातावरण अधिक खुलून निघालं। मकर संक्रांतीच्या निमित्तानं दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्याकडून शिर्डीत साईनामाचा गजर अखंडपणे सुरू आहे। सध्या राज्यामध्ये बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जात आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। या बैलगाडा शर्यतीला पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या शर्यतीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागातील बैलगाडा मालकांनी आपल्या बैलजोड्या आणल्या होत्या। यंदा या शर्यतीत 66 बैलगाड्यांनी सहभाग घेतला। बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। या स्पर्धेत मलकापूरमधल्या बैलजोडीनं बाजी मारली। 1 मिनिट 7 सेकंदला स्पर्धा पार केली। गेल्या वर्षी 1 मिनिट 13 सेकंदला पार केली। चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना तालुक्यातल्या नारंडा इथे सुद्धा नुकत्याच बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं। या शंकरपटात 3 राज्यातून आणि आसपासच्या 10 जिल्ह्यातून शंकरपट प्रेमींनी भाग घेतला। यंदा 300 बैलजोड्या इथे सहभागी झाल्या। चंद्रपुरातला हा शंकरपट 150 वर्ष जुना असल्याचं मानलं जातं। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर इथे शंकरपाटाचं आयोजन करण्यात आलं। विदर्भातील काही विविध नामवंत बैलजोड्यांनी यात सहभाग घेतला। इंडिगो कंपनीच्या विमानामध्ये एका प्रवाशानं पायलटच्या श्रीमुखात लगावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। विमानाचं उड्डाण वेळेवर न झाल्यानं प्रवासी संतापले आणि त्यामुळे हा प्रकार घडला। आरोपी प्रवाशाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नवी दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या विमानात धक्कादायक प्रकार घडला। दिल्ली विमानतळावरून गोव्यासाठी जाणाऱ्या विमानाच्या उड्डाणाला तब्बल 13 तास उशीर झाला। मात्र यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली। कडाक्याच्या थंडीत एअरपोर्टवरतीच अडकून पडल्यानं प्रवासी सुद्धा खूप संतापले। या संतापाच्या भरात साहिल कटारिया नावाच्या इसमानं इंडिगो विमानाच्या पायलटला थोबाडीत मारली। पिवळ्या रंगाचा हुडी घातलेला साहिल पायलटच्या दिशेने धावत जाऊन त्याला चापट मारताना व्हिडिओत दिसतोय। एअर होस्टेसनं प्रवाशाला पायलटपासून दूर करण्याचा प्रयत्न केला। हा प्रसंग पाहून विमानातील इतर प्रवाशांना मोठा धक्का बसला आणि एकच गोंधळ उडाला। व्हिडिओच्या शेवटी एका निळ्या रंगाचा हुडी घातलेला माणूस संबंधित प्रवाशाला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय। या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला। यानंतर साहिलला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। इंडिगोनं या घटनेची दखल घेण्यासाठी एक अंतर्गत समिती स्थापन केली आहे। दाओसमध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेला राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ हजेरी लावणार आहे। मात्र या शिष्टमंडळातल्या सदस्य संख्येवरून राजकीय कलगीतुरा रंगलाय। काय झालं पाहणार आहोत एका स्पेशल रिपोर्टमध्ये। रात्री 8 वाजता दाओस दौरा आणि वादाचं उड्डाण। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत।